बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अध्याय 11वा. या 11व्या अध्यायाचं आपण वाचन, निरूपण आणि अध्ययन करत आहोत. कालपर्यंत 25 भाग झालेले आहेत आणि 49 श्लोक झालेले आहेत. आता आज आपण 26वा भाग पाहणार आहोत. तसेच 639 ओव्या झालेल्या आहेत. आज त्या पुढचा आपण पाहणार आहोत. पण पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमाग आणि काल काय झालेलं आहे ते थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की हा 11वा अध्याय. या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनास विश्वदर्शन दाखवलेले आहे. विश्वदर्शन याला याच्यासाठी म्हणतात की विश्वात थोडीही जागा शिल्लक राहिली नाही. विश्व भरून राहणार असं हे दर्शन, असं भगवंतांनी अर्जुनास दाखवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस अर्जुनास दिव्य दृष्टी मिळाली त्यावेळेस दिवस असो की रात्र, डोळे उघडे असो की बंद, अर्जुनास विश्वरूपच दिसत होते. आणि सुईवर मावेल एवढी जागा सुद्धा मोकळी नव्हती की जिथे विश्वरूप नाही. म्हणजे पूर्ण विश्व भरून हेच एक रूप होतं, म्हणून याला विश्वरूप असं म्हणतात. तर हे विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन घाबरलेला आहे. कारण त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये कौरव आणि पांडवांचे सैन्य, तसेच या त्रैलोक्यातील प्राणी मात्र, नद्या जसं समुद्राकडे जातात तसं सर्व हे या विश्वरूपाच्या मुखामध्ये जात आहेत आणि तिथंच विलीन होत आहेत असं अर्जुनानं पाहिलं. त्यामुळे अर्जुन घाबरला. त्याला वाटलं की आता आपलाही यातच अंत होतो की काय. आणि तो पश्चातापाने म्हणतो की उगीच मी हे विश्वरूप पाहण्याचं हट्ट केला आणि त्यामुळं माझ्यावर पण ही वेळ आलेली आहे. तर त्यावेळेस विनंती करताना अर्जुन भगवंतास म्हणतो की मला तरी सोड. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की तुम्ही पांडवांना या विश्वरूपापासून काहीही घाबरण्याचं कारण नाहीये. परंतु कौरव आणि पांडवांचे सैन्य या विश्वरूपात विलीन होऊन त्यांच्या प्राणांचं हरण मी केलेलं आहे. कौरवांचे जे योद्धे होते, भीष्म, कर्ण, द्रोण, असे जे मोठमोठे योद्धे होते, त्या योद्ध्यांना सुद्धा या विश्वरूपाने ग्रासून टाकलेले होते. त्यानंतर भगवंत अर्जुनास म्हणतात की या योद्ध्यांना सुद्धा मी ग्रासून टाकलेलं आहे. त्यांची शक्ती संपुष्टात आणलेली आहे. त्यांचं प्राणाचं हरण मी केलेलं आहे. त्यामुळे हे योद्धे आता फक्त कुंभाराकडील मातीच्या बाहुल्यांप्रमाणे आहे किंवा भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्राप्रमाणे आहेत की जे चित्र तू पोतेऱ्यानं पुसून टाकू शकतोस. तर तू आता उठ, हातात धनुष्य घे आणि लढण्यास सज्ज हो. कारण तुला हे युद्ध करायचे आहे. तू हे युद्ध जिंकशील. या युद्धाबरोबरच तुला या राज्याचीही प्राप्ती होईल आणि त्या राज्याची प्राप्ती करून घे आणि त्याचा उपभोग घे असं भगवंत सांगत आहेत.
त्यानंतर अर्जुन भगवंतास अशी विनवणी करतात की भगवंता, तुझं हे विश्वरूप आता तू आटोपून घे आणि जे चतुर्भुज रूप आहे, जे आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे, ते तू आम्हाला दाखव. हे विश्वरूप तो आता आटोपून घे. कारण जर आम्हाला तुला आलिंगन द्यायचं असेल तर आम्ही या एवढ्या मोठ्या विश्वरूपाला कसं आलिंगन द्यायचं? आम्हाला तुझ्याशी गुजगोष्टी करायच्या असतील, स्नेहानं काय बोलायचं असेल, तर यातल्या कुठल्या मुखाशी आम्ही बोलायचं? कारण असंख्य मुख आहेत. तर म्हणून हे आटोपून घ्यावे एवढी माझी हौस पुरवावी, असं अर्जुन म्हणत आहे. कारण हे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आहे. त्यामुळं तू हे चतुर्भुज रूप धारण कर आणि आम्हाला आमची ही एवढी हौस पुरव. तर हे चतुर्भुज रूप कसं आहे त्याचं वर्णन आलेलं आहे की हे सहस्त्रबाहो, हे विश्वमूर्ते, तुम्हास मुकुट घातलेले आणि हातात गदा तसेच चक्र घेतलेले असे पहावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्या चतुर्भुज रूपाने युक्त असे तुम्ही व्हा. आणि भगवंत अर्जुन काय म्हणत आहे की भगवंत अर्जुनास म्हणत आहेत की ते हे माझे जे सर्व व्यापक अपार सर्वांचे मूळ व उत्कृष्ट असे रूप मी प्रसन्न होऊन आपल्या योगाभ्यासाने तुला दाखवले, हे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही पूर्वी दिसलेले नाही. हे जे काही माझे विश्वरूप आहे ते पाहणारा तूच पहिला आहेस, याच्या अगोदर कोणीही पाहिलेलं नाही. देवादिकांना सुद्धा हे विश्वरूप पाहण्यास मिळालेलं नाहीये. तूच एकटा आहेस की या विश्वरूपाचं दर्शन तुला झालेलं आहे. पुढं काय म्हणतात बघा भगवंत, या मृत्यूलोकी तुझ्या वाचून दुसऱ्या कोणालाही या प्रकारचे माझे विश्वरूप वेदाध्ययनाने किंवा यज्ञाचरणाने किंवा दानाने किंवा कर्माचरणाने तसेच उग्र तपश्चर्येनेही दृष्टीस पडणे शक्य नाही. म्हणजे एवढं हे अगाध विश्वरूप जे आहे ते सहजासहजी कुणाला प्राप्त होत नाही, ते मी तुला दाखवलेलं आहे. आणि हे सांगतानाच भगवंत काय म्हणतात की हे माझं घोर रूप पाहून तू भिवू नकोस आणि गोंधळून सुद्धा जाऊ नकोस. भय सोडून संतुष्ट मनाने माझे हे विश्वरूप पुन्हा नीट पहा. अर्जुन ज्यावेळेस भगवंतास म्हणत आहे की आम्हाला तुझे चतुर्भुज रूप दाखवा, त्यावेळेस भगवंत म्हणतात की तू घाबरू नकोस, गोंधळून सुद्धा जाऊ नकोस आणि माझं हे रूप तू पुन्हा नीट पहा. असं का म्हणतात भगवंत? तर त्याचं कारण पुढे आलेलं आहे की विश्वदर्शनाच्या लाभाने तू आज धन्य झाला आहेस आणि भय मानू नकोस. आणि अमृताने भरलेला समुद्र जर अकस्मात प्राप्त झाला तर आपण त्यात बुडून मरू अशा भीतीने कोण तो सोडून देईल का? कोणी सोडून देत नाही. किंवा सोन्याचा डोंगर प्राप्त झाला, तर हा सोन्याचा डोंगर मी कसा काय घेऊन जाऊ म्हणून तो कोणी सोडून देईल का? तर असं कोणी सोडून देत नाही. तर त्यामुळे तू हे विश्वरूप फार उग्र आहे म्हणून तू सोडून देऊ नकोस. तसेच दैवयोगाने जर कुणाला चिंतामणी हा हे जर रत्न जर प्राप्त झालं तर ते अंगावर घातल्यानंतर त्याचं ओझं होईल म्हणून कोणी ते टाकून देईल का? एवढं मौल्यवान रत्न आहे ते असं टाकणार नाही कोणी. किंवा कामधेनूची प्राप्ती झाली असता तर हिला पोसायची कशी?
म्हणून तिला कोणी घालवून देईल का? तसेच जो थंड, ज्याची तासीर थंड आहे, शीतल असा जो चंद्र, तो जर घरात आला तर त्यापासून उष्मा होतो, म्हणून त्याला कोण बाहेर घालवून देईल का? किंवा तू सावली पाडतोस म्हणून सूर्याला कधी कोणी पलीकडे जा असे म्हणेल का? असं कोणीही म्हणत नाही. तसेच हे विश्वरूप फार उग्र आहे, म्हणून त्याचा तू त्याग करू नकोस, त्याला तू घाबरून जाऊ नकोस. कारण या विश्वरूपाचे जे ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज लागले असून तुझ्या अंगी असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा? घाबरून जाऊ नको. आणि तू असा गावंढळ, तू अगदी गावंढळ असून तुला काही समजत नाही असं भगवंत म्हणत आहेत. कारण तू अंग सोडून पडछायेला म्हणजे सावलीला आलिंगन देत आहे. तुला लक्षात येत नाही तू काय करत आहेस ते. कारण तू जे चतुर्भुज रूपावर जे तुझी प्रीती आहे, तुला जे चतुर्भुज रूप माझं आवडतं आहे, ते माझे खरे स्वरूप नाही. ते माझे खरे स्वरूप नाही. आणि हे जे माझे जे विश्वरूप आहे त्याची तू अशी अनस्था करू नको, कारण तेच माझे खरे रूप आहे. हे जे माझे विश्वरूप जरी भयंकर आहे, अवाढव्य आहे, तरी त्या ठिकाणी तू आपला पूर्ण निश्चय ठेव किंवा विश्वास ठेव. ज्याप्रमाणे जो कंजूस मनुष्य असतो त्याचं मन कायम द्रव्यावरच असतं किंवा पैशावरच असतं आणि तो फक्त शरीराने जगात वावरत असतो. किंवा गाय जरी डोंगरावर चरत असते तर तिचं पूर्ण चित्त हे तिच्या घरी बांधलेल्या वासराकडे असते. किंवा चिमणी जरी बाहेर उडत असली तर तिच्या घरट्यातल्या पिल्लांकडे तिचं लक्ष असते. तसंच तू माझ्या स्वरूपापासून आपला भाव दुसरीकडे जाऊ देऊ नकोस. हे विश्वरूप तू पूर्वी कधी पाहिलेले नव्हते, म्हणून तुझ्या मनात भीती उत्पन्न झाली आहे. पण ते सोडून दे व या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रेम कायम राहू देत. आणि एवढं बोलून भगवंत अर्जुनास म्हणतात की अर्जुना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करीत आहे. चतुर्भुज रूप मी धारण करतो ते तू सुखाने पहा. बघा भगवंत माऊली, भगवंत आहे ते आपल्या भक्ताच्या इच्छेपोटी त्यांनी विश्वरूप धारण केले आणि परत भक्ताच्याच तीव्र इच्छेपोटी परत चतुर्भुज धारण केलेले आहे. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आज भाग 26, श्लोक नंबर 50, त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. संजय उवाच, म्हणजे संजय म्हणाला. आता भगवंतांनी विश्वरूप सोडून परत चतुर्भुज धारण केलेलं आहे. याच्यावर हे सगळं पाहून संजय काय म्हणालेला आहे, संजय धृतराष्ट्रास काय सांगत आहे ते पहा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवाने याप्रमाणे भाषण करून पुन्हा आपले रूप अर्जुनाला दाखवले आणि अशा सौम्य रूपाने भ्यालेल्या अर्जुनाला पुन्हा धीर मिळाला. तर भगवंताने आपले भाषण करून पुन्हा जे आपले मूळ रूप होते, जे चतुर्भुज रूप होते, ते धारण केले आणि घाबरलेला जो अर्जुनाला परत पुन्हा धीर आला. ऐसे वाक्य बोलवते खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो, हे ना परी नवलावो आवडीचा तिये, श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे,
हाती दिधले की नावडे अर्जुनासी, वस्तू घेऊनी वाळीजे जैसे रत्नाशी दूषण ठेविजे, ना तरी कन्या पाहून या म्हणिजे मनान हे, तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा, शेले दिदलीसे उपदेशा किरीटीसी देवे, मोडोनी भंगाराचा रवा लेणे घडियेला आपालिया सवा, मग नावडे जरी जीवा तरी आटिजे पुढती, तैसे शिष्यचिये प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मनानेची मग आणिले कृष्णपण मागुते. एवढे वाक्य बोलून देवांनी पुन्हा लागलीच मनुष्य रूप धारण केले. अर्जुनाला काय म्हणतात भगवंत, की अर्जुना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करीत आहे. एवढं बोलतात न बोलतात तोच लगेच एवढं वाक्य बोलून देवाने लगेच पुन्हा लागलीच आपलं मनुष्य रूप धारण केलं. मनुष्य रूप म्हणजे चतुर्भुज रूप. आता याच्यावर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, माऊली काय म्हणतात बघा, यात काही आश्चर्य नाही. म्हणजे भगवंताने जे लगेचच विश्वरूप सोडून चतुर्भुज रूप धारण केलेले आहे, यात काही आश्चर्य नाही, कारण भक्तांच्या आवडीप्रमाणे पाहिजे ते रूप त्यास घेता येते, त्यास म्हणजे भगवंतास. यात महत्वाचं काय आहे, भक्ताची आवड. भक्ताच्या आवडीप्रमाणे भगवंत भक्ताला जे आवडतं ते रूप त्यांना घेता येते. श्रीकृष्ण हे केवळ परब्रह्म आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले, पण ते त्याला आवडले नाही. श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत आणि त्यांनी विश्वरूपासारखे जे आपले सर्वस्व सर्वात श्रेष्ठ असे जे रूप होते ते अर्जुनाच्या हाती दिले, पण म्हणजे अर्जुनाला ते दाखवले, पण अर्जुनाला ते आवडले नाही. बघा, भक्ताच्या आवडीनिवडीला सुद्धा किती महत्व आहे. म्हणजे जो खरा भक्त असतो त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे भगवंत स्वतःचं रूप सुद्धा बदलतात, हे यातून सिद्ध होतं. म्हणजे भगवंताची भक्ती पण अशी करावी की भगवंताला आपल्या आवडीसाठी त्यांचं स्वतःचं रूप सुद्धा बदलावं लागेल, एवढी निस्सीम भक्ती करावी. आणि त्या निस्सीम भक्तीचं फळ असं मिळतं, हे यातून सिद्ध होतं. आपणास एखादी वस्तू पाहिजे म्हणून मागून घेऊन ती टाकावी, अथवा रत्नाला दूषण देऊन ठेवावे, किंवा एखाद्या मुलीची सर्वस्व विचारपूस करून तिला पाहिल्यावर मला ती आवडत नाही असे म्हणावे, तसा हा प्रकार आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने हट्ट केला, मला विश्वरूप पाहायचेच आहे असं म्हणाला, म्हणून भगवंतांनी विश्वरूप धारण केले. आणि नंतर अर्जुनाच्याच आवडीपोटी त्यांनी परत चतुर्भुज धारण केले. हे एवढं सोपं आहे का हो? पण आपल्या भक्ताच्या आवडीसाठी भगवंतानी हे केलेलं आहे. कसं की एखाद्याने एखादी वस्तू मागून घ्यावी, पाहिजे म्हणून मागून घ्यावी आणि ती नंतर टाकून द्यावी, किंवा रत्नाला दूषण ठेवावे, रत्न खराब आहे असं म्हणावं, किंवा एखाद्या मुलीची विचारपूस करावी, कशी आहे, उंची किती आहे, काय, आणि तिला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मला ती आवडत नाही असे म्हणावे, तसा हा प्रकार आहे.
बघा, एखाद्या आपल्या मुलाचं लग्न करायचं असेल तर आपण पै पाहुण्यात चौकशी करतो, तिचा फोटो मागवतो, तिचा बायोडाटा मागवतो, सगळी विचारपूस करतो, सगळं आपल्या मुलाला साजेसं आहे का बघतो, तिची उंची किती आहे, वर्ण कसा आहे, शिक्षण काय झालेलं आहे, आपल्या घरात ही शोभण्यासारखी आहे का, त्या सगळ्याचा आढावा घेतो आणि मग आपण मुलगी बघण्यासाठी जातो. आणि मुलगी बघितल्यानंतर हे आम्हाला हे काही आवडलीच नाही असं आपण जे म्हणतो, तसा हा प्रकार आहे. की भगवंताला म्हणायचं विश्वरूप धारण कर आणि परत म्हणायचं ते फार उग्र आहे, मला भीती वाटते, ते सोडून दे आणि परत चतुर्भुज धारण कर. असं झालं हे. श्रीकृष्णांनी अर्जुनास उपदेशाच्या शेलका वाटा जे विश्वरूप ते दाखवले, यापेक्षा आणखी त्यावर प्रीती तरी कशी करायची. भगवंतानी अर्जुनावर प्रेम तर याच्यापेक्षा जास्त कसं करायचं. कारण जे शेल्क स्वरूप आहे, शेल्का हा शब्द महत्वाचा इथं, ते विश्वरूप दाखवलं. आता शेल्क म्हणजे काय, आपण म्हणतो ना, शेल्का शेल्का माल माझ्यासाठी ठेव. म्हणजे समजा आंब्याचं पीक आलेलं आहे आपल्या शेतामध्ये, तर आपल्या भावासाठी, आपल्या आईसाठी, आपल्या मुलांसाठी आपण त्यातला शेल्का शेल्का माल ठेवतो. शेल्का शेल्का माल म्हणजे काय, मोठे टपोरे आंबे, ज्याला थोडाही डाग नाहीये, जे अतिशय उत्तम आहेत, असा शेल्का माल आपण आपल्या कुटुंबासाठी ठेवतो आणि बाकीचं माल आपण विकून टाकतो. तसं भगवंताचं जे शेल्क स्वरूप आहे, जे अतिशय उत्तम, जे अतिशय उत्तम प्रतीचं, जे चांगलं अतिउत्कृष्ट असं जे विश्वरूप आहे, ते भगवंताने अर्जुनास दाखवलं. यापेक्षा त्यावरची प्रीती तरी कशी व्यक्त करायची, असा प्रश्न ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणजे श्रोत्यांना विचारत आहेत. तर हे कसं आहे की सोन्याची लगड मोडून आपल्या हौसेप्रमाणे दागिना घडवावा आणि तो घडवल्यावर तो जर आपल्याला मनास न आला तर आठवून जशी त्याची पुन्हा लगड करावी. बघा, आपण सोनाराकडे जातो आणि आपल्या हौसेप्रमाणे दागिना तयार करून घेतो. आपल्याकडची जी लगड आहे, लगड म्हणजे जे पिळ्याचं सोनं असतं, ते पिळ्याच्या अंगठ्या असतात, त्याला लगड म्हणतात. ते त्याच्याकडे देतो आपण. मग किती 4 तोळे आहे, 4 तोळ्याचा आम्हाला दागिने बनवून दे. काय, बायकोसाठी गंठण तयार करून दे. मग 4 तोळ्याचं एकदम गंठण मस्त आपण तयार करून घेतो, त्याला त्याची मजुरी देतो. मजुरी तर काय कमी काय, 10-15 हजार रुपये, 20,000 रुपये मजुरी जाते. आणि परत बायको म्हणते की नाही नाही हो, मला आवडलं नाही, मला माझ्या मनात जसं होतं तसं हे नाहीच आहे, मला आवडलं नाहीये. मग परत तो दागिना मोडायचा आणि आठवून त्याची परत लगड करावी. किंवा त्याचप्रमाणे अर्जुनाच्या प्रीतीकरिता कृष्णांनी विश्वरूप धारण केले, पण ते त्याला आवडले नाही म्हणून पुन्हा कृष्णरूप घेतले. बघा, भगवंतांनी भक्तासाठी काय काय केलेलं आहे बघा. भक्ताला हवं म्हणून त्यांनी विश्वरूप धारण केलं आणि परत पुन्हा त्यांनी भक्ताच्या आवडीप्रमाणे, भक्ताच्या इच्छेप्रमाणे परत कृष्णरूप धारण केलं. अशा प्रकारची शिष्याची जिकिरी सहन करणारे गुरु कोठे सापडतील. जिकिरी म्हणजे हट्ट. अशा प्रकारची जिकीर सहन करणारे गुरु कोठे सापडतील. भगवंत फार मृदू स्वभावाचे आहेत, मृदू काळजाचे आहेत, मृदू अंतःकरणाचे आहेत, की भक्ताचा थोडाही त्रास त्यांना सहन होत नाहीये. भक्ताला हे आवडलेलं नाहीये म्हणून भगवंतांनी लगेच विश्वरूप सोडून चतुर्भुज रूप किंवा कृष्णरूप धारण केले. तर अशा प्रकारची शिष्याची जिकीर सहन करणारे, जिकीर म्हणजे हट्ट, त्रास,
सहन करणारे गुरु कुठे सापडतील? कुठेही नाही सापडणार. परंतु संजय काय म्हणतो बघा, कृष्णाच्या अर्जुनावरील प्रीतीची कमाल झाली. हे कृष्णाचं अर्जुनावरचं जे प्रेम आहे ते संजयाच्या दृष्टीतून सुद्धा सुटलेलं नाही आहे. संजय काय म्हणतो की कृष्णाच्या अर्जुनावरील प्रीतीची कमाल झाली. अर्जुनानं सांगितलं विश्वरूप धारण करा, धारण केलं. विश्वरूप सोडून द्या, सोडून दिलं, परत कृष्ण रूपात आले. तर हे अर्जुनावरील जी प्रीती आहे भगवान श्रीकृष्णाची याची कमाल झाली. मग विश्वव्यापुनी भोवते जे दिव्य तेज प्रगटले होते तेची सामावले मागुते कृष्णरूपी तिये. जैसे त्वपद हे आघवे तत्पदी सामावे अथवा द्रमाकारू साठवे बीज कणिके जेवी ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा गिळी चेली जीवदशा श्रीकृष्णे योगू हा तैसा संहरिला तो. जैसी प्रभा हरपली बिंबी की जल संपत्ती नभी नाना भरते सिंधू गर्भी रिगाले राया हो काजे कृष्णाकृतीची ये मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची ये आवडी उकलून दाखवी. भगवंतानी विश्व व्यापून विश्वरूपाचे जे दिव्य तेज प्रकट केले होते त्याचा पुन्हा कृष्ण रूपात समावेश केला. ते जे दिव्य रूप होते, जे अतिशय अकराळ विकराळ जे रूप होते, जे विश्वरूप होते ते भगवंतानी विश्व व्यापून विश्वाचे जे दिव्य तेज प्रकट केले होते त्याचा पुन्हा कृष्ण रूपात समावेश केला. पुन्हा कृष्ण रूपात आले ते. ज्याप्रमाणे ईश्वर रूपात सर्व जीव स्वरूपाचा समावेश होतो अथवा बीजात वृक्षाकार साठवला जातो. आता बीजात वृक्षाकार साठवला जातो म्हणजे काय? आंब्याचं झाड आहे असं उत्पन्न करण्याची ताकद कशामध्ये आहे? आंब्याच्या कोळीमध्ये आहे. बरोबर आहे. किंवा नारळाचं झाड आहे असं उत्पन्न करण्याची शक्ती कशामध्ये एकवटलेली असते? नारळामध्ये. म्हणजे हे त्याचे बीज आहेत. त्या झाडांचे हे बीज आहेत. तर इथं काय म्हणलेलं आहे बघा, ज्याप्रमाणे ईश्वर रूपात सर्व जीव स्वरूपाचा समावेश होतो. ईश्वर रूप म्हणजे हे बीज झालं आणि जीव स्वरूप सर्व जे त्रिभुवनात असलेले जे जीव आहेत त्यांचं स्वरूपाचा समावेश कुठं होतो? ईश्वर रूपात होतो. कसा? तर बीजात वृक्षाकार जसा साठवला जातो तसाच. किंवा स्वप्नाचा विस्तार जागृत झाल्यावर नाहीसा होतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाने चतुर्भुज मूर्ती धारण करून विश्वरूपाचा योग नाहीसा केला. कसा विश्वरूपाचा योग कसा नाहीसा केला बघा. स्वप्नाचा विस्तार जागृत झाल्यावर जसा नाहीसा होतो. स्वप्नात आपण बरंच काय काय बघतो. आपण एका देशाचे राजे झालेले आहोत. आपल्या पुढे पाठीमागे भालदार तोफदार आहेत. सगळेजण आपल्याला वाकून मुजरा करत आहेत आणि डोळे उघडल्यानंतर आपल्याला कळतं आपण कुठले राजे नाही, काय नाही, उठा चला कामाला, दुसरं काही नाहीये. तसं जागृत झाल्यावर जो स्वप्नाचा जो विस्ताराचा तो नाहीसा होतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाने चतुर्भुज मूर्ती धारण करून विश्वरूपाचा योग नाहीसा केला. म्हणजे विश्वरूप नाहीस केलं आणि चतुर्भुज रूप धारण केलं.
जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावते अथवा मेघ आकाशात लय पावतात किंवा समुद्राची भरती समुद्रातच जिरते, असे पहा की अर्जुनाच्या आवडीकरता कृष्णरूप आकृतीत जी विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून दाखवली. जे भगवंतानी कृष्ण रूपात भगवंताने अर्जुनाच्या आवडीकरता कृष्ण रूप आकृतीत जी विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून दाखवली. कशी की जसं मेघातच मेघ, सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावते, सूर्याचं तेज हे सूर्यातच लय पावतं, किंवा मेघ आकाशातच लय पावतात, किंवा समुद्राची भरती समुद्रातच जिरते. समुद्राला भरती आली म्हणून काही सगळं जग संपूर्ण जगभर पाणी होतं का? नाही, त्याची भरती परत समुद्रातच जिरते. तसंच तद्वत की श्रीकृष्णाचे जे विश्वरूप होते, श्रीकृष्णांनी जे विश्वरूप धारण केले होते ते परत श्रीकृष्ण रूपात जिरले. ते कसं की विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून दाखवली. विश्वरूपाची जी घडी घातली होती ती त्यांनी उघडून दाखवली, कारण ती घडी होती पहिल्यांदा कृष्ण रूपातच होती ना. कृष्ण रूपातूनच विश्वरूप तयार झाले आणि परत विश्वरूपाची घडी घालून ते परत कृष्ण रूपात आले, असं आहे ते. तव परिमाणू रंगू तेने देखिले साविया चांगू, तेथ ग्रह किये नव्हतेची लागू, म्हणून घडी केली पुरती, तैसे वाढीचेनी बहुसपणे, रूपे विश्व जितिले जेणे, ते सौम्य कोंडिसवाणे साकार जाहले, किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते, परी विश्वासिले पार्थाते बिहाली साई, जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेला, तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. तेव्हा त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराईक जो अर्जुन त्यास ते वस्त्र घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्याची घडी घातली. तर उदाहरण काय दिले बघा, आपण एखाद्या दुकानात जातो आणि शर्टासाठी कापड दाखव म्हणतो, तो कापड दाखवतो, आपण बघतो, हे नाही पसंत नाही, दुसरं कापड दाखवतो, नाही पसंत नाही, मग नंतर ते उघडलेलं कापड परत त्याची घडी घालून दुकानदार आपापल्या कपाटामध्ये ठेवतो ना. तसंच इथं दुकानदार म्हणजे श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्णांनी त्यांचं कापड म्हणजे जे विश्वरूप आहे त्याची घडी उलगडून दाखवली. कुणाला? अर्जुन नावाच्या ग्राहकाला. जो अर्जुन नावाचा जो ग्राहक आहे त्याला ती विश्वरूपाची घडी उलगडून दाखवली आणि त्याला पसंत नाही पडली म्हणून परत ती घडी घालून आहे अशी ठेवून टाकली. कसं उदाहरण दिले बघा माऊलींनी, किती सुंदर उदाहरण आहे की जे आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं, पटून जातं. तर अशी ती विश्वरूपाची घडी घालून परत ती जाग्यावर ठेवून टाकली. याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते तेच तेच रूप चतुर्भुज गोजीरवाणे असे झाले. जे जे विश्वरूप धारण केलं होतं भगवंताने, ज्यानं पूर्ण विश्व सगळं जग व्यापून टाकलं होतं, ते आटोपून घेतलं आणि नंतर जे गोजीर रूप होतं, जे गोजीरवानं जे गोमटं रूप होतं, जे सुंदर रूप होतं, असं जे चतुर्भुज रूप होतं ते परत धारण केलं.
किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले आणि अर्जुन जो अगदी भिवून गेला होता त्याला आश्वासन दिले. जे मोठं जे विश्वरूप होतं, जे जग व्यापून टाकलेलं होतं त्यानं, ते अनंतानेच पुन्हा लहान रूप केलं. अनंत म्हणजे अनंत रूप. जिथं पाहावं तिथं भगवंत आहेत. त्याला अंत नाहीये असा तो अनंत. असे जे अनंताचे पुन्हा लहान रूप धारण केले आणि अर्जुन जो अगदी भिवून गेला होता त्याला आश्वासन दिले. म्हणजे त्याला आश्वासन त्याला त्याला आपोआपच समजले आता काय घाबरण्याची आवश्यकता नाहीये. एखादा मनुष्य स्वप्नात स्वर्गास गेला असता जसा एकाएकी जागा होऊन आश्चर्य पावतो तसा अर्जुन चकित झाला. भगवंतानी विश्वरूपातून लगेच हे चतुर्भुज धारण केल्यानंतर हे पाहून अर्जुन चकित कसा झाला? तर एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात तो स्वर्गवासी झालेला आहे असं त्याला वाटतं, स्वर्गात गेला असं वाटतं आणि एकाएकी जाग आल्यानंतर तो आश्चर्यानं जसं एकदम खडबडून जागा होतो तसंच अर्जुन इथं चकित झालेला आहे. ना तरी गुरुकृपे सवे ओसरले या प्रपंच ज्ञान आघवे स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जावनिका होती ते फिटोनी गेली परवती हे भले जाहले काय काळा ते जिनोनी आला की महावातू मागा सांडिला आपुलिया बाही उतरला सातही सिंधू ऐसा संतोष बहुचित्ते घेजत असे पंडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया मग सूर्याचिया अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसा देखो लागला अवनी लोका सहित पाहे तव तेची कुरुक्षेत्र तैसेची देख दोघी भागी गोत्र वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी तया बाणांचिया मांडवा अंतू तैसाची रथु देखे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला. ही गोष्ट फार उत्तम झाली. हे जे चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता म्हणजे याच्यातूनच ते विश्वरूप निघालं ना, तर तो जो पडदा होता तो नाहीसा झाला. ही गोष्ट फार उत्तम झाली असं अर्जुनाला वाटतं. कारण त्याला ते विश्वरूपाची भीती वाटत होती आणि जे चतुर्भुज होतं, जे रूप होतं ते गोमटं वाटत होतं, सुंदर वाटत होतं. जसे काळाला जिंकावे किंवा भयंकर वाऱ्यातून सुटून जावे अथवा 7 समुद्र आपल्या हाताने तरून जावे त्याप्रमाणे विश्वरूपानंतर कृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्तात फार समाधान झाले. अतिशय समाधान झाला अर्जुन. ते कृष्णरूप पाहून अतिशय समाधानी झाला. कसा की भयंकर वाऱ्यातून सुटून जावे अथवा 7 समुद्रात आपल्या हाताने तरून जावे. म्हणजे भयंकर वारं सुटलं आणि त्यात आपण वाचावं किंवा 7 समुद्र तरून पलीकडे जावं तसं समाधान अर्जुनास झालेलं आहे. मग सूर्य अस्तास गेल्यावर जशा आकाशात चांदण्या पुन्हा चमकू लागतात त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोक समुदायासह
पृथ्वी दृष्टीस पडली. फार हायस वाटलेलं आहे अर्जुनास. ते विश्वरूप नाहीसं होऊन चतुर्भुज रूप आलं, म्हणजे कृष्ण रूप आलं. ते पाहून अर्जुनास फार हायसं वाटलेलं आहे. कसं की सूर्य ज्यावेळेस अस्तास जातो त्यानंतर पुन्हा चांदण्या चमकू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनास फार हायसं वाटलेलं आहे. आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र असून आपल्या व शत्रूच्या सैन्यास सर्व गोत्रज आहे व एकमेकावर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत असून. काय होतं बघा, विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोक समुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली. विश्वरूप नाहीसं झालं, चतुर्भुज त्यांनी पाहिलं आणि सूर्य अस्तास गेल्यानंतर परत चांदण्या जशा चमकू लागतात तसं विश्वरूप नाहीसे झाल्यानंतर अर्जुनास सर्व लोक समुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली. ज्यावेळेस विश्वरूप होतं त्यावेळेस आकाश पाताळ सर्व नाहीसं झालेलं होतं. चंद्र सूर्य नाहीसे झाले होते, फक्त विश्वरूप दिसत होतं. पण ज्यावेळेस विश्वरूप नाहीसं झालं आणि भगवंताने चतुर्भुज कृष्ण रूप धारण केलं त्यावेळेस पुन्हा अर्जुनास पृथ्वी दृष्टीस पडली. आणि पृथ्वीवर काय पाहतो तो तेच कुरुक्षेत्र आपल्या व शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रज आहेत व एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत आहेत, हे अर्जुनानं पाहिलं. म्हणजे विश्वरूप नाहीसं झाल्यानंतर कृष्णरूप आल्यानंतर जे पहिल्यांदा नाहीसं झालेलं होतं ते सूर्य, पृथ्वी, आकाश, चंद्र ते नाहीसं झालेलं ते परत आलं. आणि त्या पृथ्वीवर जमिनीवर त्याला आपलं आणि शत्रूचं सैन्य दिसू लागलं की जे एकमेकांच्यावर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत आहेत, म्हणजे युद्ध करीत आहेत. म्हणजे तो परत युद्धभूमीत आलेला आहे. युद्धभूमी त्याच्या आजूबाजूला प्रकट झाली, हे अर्जुन पाहतो. त्यांनी टाकलेल्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे व भगवान लक्ष्मीपती धुऱ्यांवर बसलेले असून आपण रथाखाली उभे आहोत. अजून तो काय पाहतो की जे शत्रू सैन्य होते, जे कौरव होते, त्यांनी टाकलेल्या बाणांच्या मांडवाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे असं अर्जुन पाहतो. आणि काय, भगवान जे होते, जे लक्ष्मीपती होते, जे श्रीकृष्ण होते, ते धुऱ्यांवर बसलेले होते. धुऱ्यांवर म्हणजे जो रथ असतो त्या रथाच्या पुढच्या बाजूला जी सारथी बसण्याची जागा असते त्याला धुरा म्हणतात. त्या धुऱ्यावर भगवंत बसले होते, लक्ष्मीपती बसले होते, म्हणजे श्रीकृष्ण बसले होते आणि आपण रथाखाली उभे आहोत. अर्जुन रथ सोडून खाली उतरलेला होता की मला युद्ध करायचं नाहीये म्हणून, आणि भगवान त्याला सांगत होते की ये रथावर ये, धनुष्य घे आणि युद्ध कर. तर तीच परिस्थिती परत उत्पन्न झालेली आहे. तेच दृश्य परत अर्जुन पाहत आहे. तेच कुरुक्षेत्र परत अर्जुनात दिसत आहेत. तेच कौरवांचे सैन्य आणि पांडवांचे सैन्य यांच्यातलं युद्ध तो पाहत आहे. इथपर्यंत हा भाग 26 आता संपलेला आहे. भाग नंबर 27 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. डोळ्यासमोर भगवंताचं स्वरूप आणायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.